नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र प्रवीण बदाने आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, आपण बघू शकता हे पूर्णपणे डोंगर रान आहे, इकडे पूर्ण जंगल आहे आणि अशा ठिकाणी आपल्या शेतकरी बांधवांनी हे असे आंब्याची झाडं लावलेली आहे आणि त्याच्या इथे पाणी देण्यासाठी हा सोलर पंप बसवलेला आहे आपला इकोजन कंपनीचा 3 HP चा। तर आपण बघू शकता इथे चोऱ्या होण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांनी अशा पद्धतीने पूर्ण जाळीचं कुंपण बनवलेलं आहे। बघू शकता तुम्ही, एक चांगला हेवी पाईप वापरून अँगल वापरून ही जाळी बनवलेली आहे। हे जाळीचं पूर्णपणे कुंपण करून घेतलेलं आहे, जेणेकरून इथे कोणीही चोरटा माणूस आला तर त्याला चोरी करता येणार नाही सहजासहजी। यासाठी या पद्धतीने त्यांनी उपाययोजना करून घेतलेली आहे। हा लोखंडी गेट बनवून घेतलेला आहे। बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने जाळीचं कुंपण बनवून घेतलेलं आहे सेफ्टीसाठी। परंतु मित्रांनो, त्यांच्याकडनं एक चूक झाली। ही जे वरती पाईप आणि जाळी दिसते हे अशा पद्धतीने बनवायला नाही पाहिजे। त्याच्यामुळे काय होते की ह्या जाळीच्या आणि हा जो पाईप आहे सपोर्टसाठी आतमध्ये टाकलेला, त्याची सावली सोलर पॅनलवरती येते आणि सोलर पॅनलवरती सावली आल्यामुळे वॉटर डिस्चार्जचा पण इश्यू येतो आणि ती सावली सतत पडत असल्यामुळे त्या पॅनलचे सेल हीट होण्याचं प्रमाण सुद्धा हे वाढणार आहे आणि त्यामुळे ते सोलर पॅनल भविष्यात बंद पडणे किंवा पॉवर जनरेशन कमी करणे असे इश्यू येऊ शकतात। तर त्यासाठी मित्रांनो, असं जाळीचं कुंपण तुम्ही बनवत असाल तर चांगली गोष्ट आहे, परंतु पॅनलच्या वरून सावली येणार नाही याची काळजी घ्या। त्याच पद्धतीने अशी जी ही आपल्याला झाडं जाळीवरती चढवलेली दिसत आहे, हे गिलक्याचं झाड आहे, ज्याला काही ठिकाणी घोसाळा पण म्हटलं जातं, दोडक्याचा पण आहे। तर याची सावली पण तिकडे पॅनलवरती येते आणि त्यामुळे वॉटर डिस्चार्जचा पण इश्यू येतो मित्रांनो। तर आपणही अशा पद्धतीने जाळीचं कुंपण बनवत असाल तर त्याची काळजी घ्या की जाळीच्या कुंपणाची जी सावली आहे ती आपल्या सोलर पॅनलवरती येणार नाही आणि ती सावली न आल्यामुळे आपल्याला त्याचा फायदा हा चांगला होईल। जर सावली येत असेल तर त्याच्यामुळे आपलं नुकसान होऊ शकतं भविष्यात, त्यासाठी काळजी घ्या मित्रांनो। बघू शकता, हा आपला 3 HP चा इकोजनचा सोलर पंप आहे। 3 HP हा कंट्रोलर आहे आपला, इथं बघू शकतो आपण 3 HP आणि शेजारच्या बाजूला इकडे दिसतंय आपल्याला बोरवेल। इथे शेतकरी बांधव आता बोरवेलमध्ये मोटर सोडताय। आता पावसाळ्याचे दिवस आहे आणि नवीनच शेतकरी बांधवांनी बोरवेल घेतला होता, तर त्या बोरवेलमध्ये मेमध्ये बोरवेल घेतला होता, त्यावेळेस पाणी कमी होतं म्हणून त्यांनी बोरवेलमध्ये मोटर खाली सोडली आणि आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे तो बोरवेल फुल झाला आणि नवीनच बोरवेल असल्यामुळे त्याच्यामध्ये पूर्ण रेती आणि गाळ आला मित्रांनो, त्यामुळे पंप जाम झाला होता। तर तुम्ही पण मोटर अशी उन्हाळ्याच्या दिवसात खाली सोडत असाल तर पावसाळ्याचे दिवस आल्यानंतर मोटर ही वरती ओढून घ्या, जेणेकरून ती गाळात जाऊन जाम होणार नाही पंप आणि तुमची पण अशी असुविधा होणार नाही। व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा, कमेंट करा। धन्यवाद।